स्क्वेअर घ्यायचा आहे, स्क्वेअर कापून सारख्या मापाचे आपल्याला असे 4 स्क्वेअर लागतील. हा स्क्वेअर घेतला, त्याला आपण मध्ये फोल्ड मारायचे 1, पुन्हा आणखीन त्याचा ट्रायंगल तयार करायचा आहे 2 आणि पुन्हा एक अशा 3 फोल्ड मारायच्यात आपल्याला. याला जी बाजू सुट्टी आहे ती वर धरायची आणि याला गोल शेप देऊन द्यायचा. आपण पेन्सिलीने पण काढून घेतला तरी चालतो. पहा, अशा प्रकारे फूल तयार होते. अशा आपल्याला किती करून घ्यायचे? जेवढा मोठा फूल पाहिजे असेल, शक्यतो आपल्याला 4 करायचे. आपण हे 4 तयार करून घेतलेले आहेत. आता यातलं एक फूल घ्यायचं. याला काय करायचं लक्ष द्या. पहिले याची एकच पाकळी कापायची. कापली आणि याला फेविकॉल लावून घ्यायचा आणि चिपकवून घ्यायची दुसऱ्या पाकळीवर. हे अशा प्रकारे होईल. हे पहिलं झालं. आता दुसरी पाकळी घ्यायची. त्याच्या किती पाकळ्या कापायच्या? 2. आता हे आपण डायरेक्ट कापून टाकू. 2 कापल्या. आता ही याच्यावर नाही चिपकवायची, फक्त याला इथे चिपकवायची. हे 2 टोक आहे ना, एकामेकांना चिपकवायची. एक 2 3. पहा, यातले 3 कापले. पुन्हा याचा कॉर्नर घ्यायचा आणि चिपकून घ्यायचा. आता हे 5 पाकळ्यांचं असं आपलं तयार होईल आकार. ठीक आहे. आता किती कापसा? 4 म्हणजे हाफच होतं डायरेक्ट. अर्ध. पुन्हा हे चिटकवायचं. आता हे किती पाकळ्यात झालं? 4. आता हे 4 पाकळ्यांचं उरलेलं आहे ना, याच्या 3 पाकळ्यांचं करायचं. एकावर एक पाकळी चिटकून द्यायची डायरेक्ट. आता हे 3 पर्यंत. आणि मगाशी आपण एक कापलं होतं 2चं, हे आपल्याजवळ आहे. आता एखादी काडी नाही तर पेन्सिल असते ना, ती घ्यायची आणि याला थोडासा आकार द्यायचा, कर्व द्यायचा. हे पहा, हे आहे ना, याच्या पाकळ्यांना फक्त कर्व द्यायचं. सर्व पाकळ्यांना असा कर्व देऊन घ्यायचा आपल्याला. हे असे आपण सर्व आकार तयार करून घेतले. मग एखादी काडी घ्यायची, त्याला फेविकॉल लावून घ्यायचा. आता हे 2 याचं उरलं होतं ना आपल्याजवळ, ते याला बांधून घ्यायचं, चिपकून घ्यायचं चांगलं गोल 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 गोल. जे 2चं कट केलं होतं आपण पहिले. आता हा जो 3च्या पाकळ्यांचा आहे ना, तो यात टाकून घ्यायचा. हे पहा. ठीक आहे. आता हे 4 वाला आहे ते लावायचं. असे पाकळ्या लावताना क्रॉसमध्ये लावायच्या. आता हे 5 वाला लावून घ्यायचं. आता हे 6 वाला लावून घ्यायचं.
आपल्याला लागलं त्याच्यात फेविकॉल पण टाकून घेऊ शकतो आपण किती मोठं फुल असं बनवू शकतो वेगवेगळ्या आकारात. पहिले जशी फुलाला फोल्ड मारली होती तशीच फोल्ड मारायची, पुन्हा आणखी दुसरी मारायची आणि याला आपण जे खालचं असते ना फुलाचं तसा आकार काढून द्यायचा. हे पहा असा आकार तयार होतो. यातलंही काय करायचं आहे, मगाशी सारखा एक पाकळी कापून त्याला चिपकून द्यायची. ठीक आहे. हा असा आकार तयार झाला की फुलाच्या खाली तो लावून घ्यायचा. म्हणजे असं तुमचं छान फूल तयार होतं. तुम्ही असे छान छान राहिले ना, मी तुम्हाला असं रोज दर शनिवारी काहीतरी नवीन शिकवे. कसं झालं फूल? सोपं आहे ना, सहज करता येईल.